हाय, नमस्ते सर्वांना. हे बघा, माझ्या बाळासाठी मी माझ्या आजोबांनी एक बुक घेऊन आलेले आहेत. लर्निंग बुक म्हणता येईल याला. ज्यामध्ये सर्व प्रकारची व्यंजने, मुळाक्षरे, टेबल्स, सर्व प्राणी, पक्षी, फुले, भाज्या सर्व इंग्लिश व मराठीमध्ये दिलेले आहेत. तसे हे बुक खूप शिकण्यासारखे पण आहे माझ्या मुलाला. पण मला यामध्ये एक प्रश्न पडलेला आहे, तो म्हणजे की या बुकमध्ये हे सर्व हेल्पर दिलेले आहेत, आपले मदतनीस म्हणजेच हेल्पर. तर यामध्ये मला प्रश्न पडला की शेतकरी का बरं नाही दिला, शेतकरी का नसेल दिला. बाकी सर्व आहे. तसेच मी हे पुस्तक मागवलेले, याच्यामध्ये हे इंग्लिशमधलं आहे. याचं नाव आहे पीपल ॲट वर्क. यामध्ये मी बघितले शेतकरी नाही आहे, बाकी सर्व आहेत. डॉक्टर आहे, सायंटिस्ट आहे, डेंटिस्ट आहे, नर्स आहे, सोल्जर आहे. ठीक आहे, ते पण महत्त्वाचं आहे. मग शेतकरी पण महत्त्वाचा आहे ना, तो का नाही दिला? मला हे प्रश्न विचारायचा आहे. मग मी सहज बघत होते, मला खूप दिवसाचा हा प्रश्न पडला की यामध्ये शेतकरी का नसेल. शेतकरी महत्त्वाचा नाही का? मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे म्हणून मला माहीत आहे की यामध्ये शेतकरी नाही आहे. पण ज्यांना माहीतच नाही आहे की अजून पण आपले कोण हेल्पर आहेत. शेतकरी तर हा महत्त्वाचा हेल्पर आहे. मग कसे सांगणार आपल्या मुलांना पटवून की यामध्ये कोण नाही आहे? मला तर हा प्रश्न पडला आहे. तुम्हाला काय वाटते ते मला नक्की सांगा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक